तर नमस्कार मंडळी, तर आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण चाललो आहे आज थोडीशी शॉपिंग करायला. म्हणजे आपण आता जिम चालू करतो आहे परत एकदा. 3 महिन्याचा गॅप पडला आहे आपल्या जिमला. त्यानंतर आता आपण परत सुरुवात करतो आहे जिमसाठी. तर उद्या आपल्याला जिम जॉईन करायची आहे. तर त्यासाठी शूज नाही आहेत आपल्याकडे. तर आपण चाललो आहे डिकॅथलॉनमध्ये शूज घ्यायला जिमसाठी. तर आपल्यासोबत आता आपले भाऊजी आहेत आणि शुभम आहे सोबत. तर आम्ही आता ट्रामा हॉस्पिटलजवळ भेटणार आहे. तर बोललो एक छोटासा ब्लॉग करून टाकूया आपण. आता आपले कंटिन्यूस ब्लॉग पडत आहेत, तर बोललो करूया हा पण एक ब्लॉग. छोटासा होईल पण बघूया कसं काय होतं ते. त्याला तर तर आपण आता लागलो आहे पवईच्या रोडला. तर आपण पवई आता म्हणजे आपला गणपती नवरात्री तर आता जरा ब्रिज वगैरे आले त्यामुळे एवढा आपला तलाव काय दिसत नाही. या साईडला आपलं तलाव आहे ते थोडंफार दिसेल. कॅमेरा चिप्पत दिसेल आपल्याला काय आयडिया नाही. कारण कॅमेरामध्ये प्रॉपर आवाज येत नाही. मी जेव्हा एडिटिंग करत होतो तेव्हा जास्त हवेचा आवाज येतो आणि माझा आवाज कमी येतो. तर एक माईक घ्यायचा विचार करतो आहे, पण असं झालं की माऊंट कसा करायचा. कारण आपला जे केस आहे ती पूर्ण पॅक करते माऊंटला. तर मग 3 ते दिला काय झाला पाहिजे ऑन. तर तसा विचार चालला आहे, फक्त अजून काय एवढा विचार नाही करता येईल. आता विचार करतो की नवीन कॅमेरा घेतो. मी पळवतात गाडी आणि मला पळवता येत नाही कारण मला बोलायचं आहे. त्यामुळे मग आवाज प्रॉपर येणार नाही तो स्पीडमध्ये चालू तर गाडी. तरी मी आता जेवढं बोलतो आहे ते आयडिया नाही मला की ते प्रॉपर रेकॉर्ड होतं आहे की नाही, कारण हवा खूप लागते आहे. असताना आपण जर विचार करतोय की एक रेनकोट घ्यायचा आणि शूज घ्यायचे आहेत, तर त्यासाठी आपण जातोय.
बघूया आता रेनकोट आणि शूज भेटतात का आपला पाहिजे तसे. सिग्नल लागला आहे, सिग्नलला थांबायचं असतं. सिग्नल सुटला, दुसरा सिग्नल आपल्याला ग्रीन भेटला. आता तिसरा अजून एक सिग्नल येणार आहे, पण आपली स्पीड आहे 50ची. आता तिसरा पण सिग्नल आपल्याला आता भेटतच होत्या ग्रीन. आता जर रेड भेटला तर मग आपण काही विचार नाही करायचा, भाई ज्या गोष्टी आहेत त्या आहेत की होत नाही तर नाही होत. सगळंच काही पॉसिबल नसतं गोष्टी. इथं तर ट्रॅफिक आहे, मला तर वाटतं लागेल सिग्नल. थोडीफार वायफायगिरी करतो आहे. म्हणजे मी या लास्ट एवढे व्हिडिओ बनवले तर मी कधी एवढं बोललो नाही आहे. मी पहिल्यांदा एवढा बोलण्याचा प्रयत्न करतो कारण मी छोटा व्हिडिओ बनवणार आहे हा. तिसरा पण सिग्नल आपल्याला ग्रीन दिसतो. मला वाटतं ते कंटिन्यू आपण जर नॉर्मल स्पीडने चालत राहिलं तर आपल्याला नक्की सगळे ग्रीन सिग्नल भेटतील. काही जरा पाठी राहा, एवढे पुढे कचरा उभे राहिलेत. दिसतात आता ते जायपर्यंत मला वाटतं रेड होईल तो. काही जरा होईल त्यामुळे बेबी पण आहे सोबत. चांगलं आहे चांगलं आहे. काकीने कसं बेबीला पकडलं आहे बघा त्या कधी कसं बसलं आहे जरा. ग्रीन सिग्नल आहे भाई, आपण सिग्नल ग्रीन भेटला आहे. आपल्याला ट्रामा हॉस्पिटल जवळ भेटणार आहे. इथे समोर आहे ट्रामा हॉस्पिटल. जे आपल्या एरियात राहतात त्याला तर माहिती आहे, म्हणजे नवीन व्हिडिओ बघत असतील, लांबून व्हिडिओ बघत असतील त्यांना तर माहीत नसणार ना. ते तर बघू शकतात. तर नवीन हा ब्रिज होतो आहे त्यासाठी ट्रामा हॉस्पिटल समोरच दिसत नाही आहे आता ते व्हिडिओमध्ये एवढं. ते बघा ते जी लाल कलरची बिल्डिंग आहे ते आहे ट्रामा हॉस्पिटल. सिग्नल लागला आहे आणि आपल्या त्याला साईडला थांबायचं आहे तर मी कॅमेरा बंद करतो. चला आता जाऊया. ए चल बाबा चल. आता चालू केलंय, आता बघूया काय होतं. जेवढा आवाज येईल तेवढा येईल ऐकायला. चला बाबा. अरे चप्पलच नाही माहिती निघालो बघतो तर मग चप्पलच होता. आता काय काहीतरी घालायला लागेल. काय चप्पल घातले बाबाले बघा. अरे नको दाखवू नको. आता मी हे तर मी टाकणार मुद्दा. गावाला घेतलेली काय केली. अरे हो काय देऊ मला पावसाळ्यात फ्लिप फ्लॉप करायचं थर्डवाला पण फोर्थवाला पण सिग्नल आपल्याला ग्रीन भेटला. थोडक्यासाठी बंद झाला तो, मला पण टाकली तरी पण. काही 1 मिनिट ब्रिजने आपण चाललो अंधेरी टुवर्ड्स. तर ह्या
साईडला कुठेतरी डिकॅथलॉनचं 2 फ्लोअरचं शॉप आहे, तर तिथे आपण व्हिजिट करायला चाललो आहे. आपण तर दरवेळी RCT मॉलला जातो, पण ह्यावेळी आपण शुभम बोलला होता की ह्या साईडला हे नवीन झालं आहे आणि मोठं पण आहे, तर बघूया आपण जाऊन विजिट करूया. बोलो ठीक आहे. भाई ट्रॅफिक करता आगे रास्ता खाली है, हमको जाने दो भाई. इकडेच आहे. कुठे आहे इथे तर बाईक उचलत आहेत भाई. आम्ही आता आलो आहे डिकॅथलॉनला येतो आणि इथे बाईक उचलत आहेत समोर आमच्या. पार्किंग बिर्किंग का आहे की नाही. हे डिकॅथलॉनचं शॉप आहे नवीन. कुठं लावायची त्यांना विचारता, गल्लीतून उचलत नाही ना. डिकॅथलॉनमध्ये जातो आम्ही. वा सांगतो माहिती थंड पण वातावरण. छोटा तर आहे, RCTचा मोठा आहे. काय घ्यायचं आपल्याला. रेनकोट एवढा महाग नाही घ्यायचा बाई. मागल आहे का एवढं मागल रेनकोट येणार नाही जायचं होतं. एवढा हे मी जॅकेट बोलवतो, पण मी बोलला बघितलं मी. हां घाम फुटला बा. घाम फुटला मला. त्याच्यामध्ये आपलं रायडिंग जॅकेट आहे. हां रायडिंग जॅकेट परवडेल. त्या साईडला इथे नाही चड्डा फड्डा दिसतात. हे बघा इथे दिसत आहेत ना समोरच. इथे मोठं वाटतंय वरती. हे तर हे सगळे शूज जिमचे नाही आहेत. हे ट्रॅकिंगवाले पण 1000 रुपयाला ठीक आहेत भाऊजी. एक जिमसाठी बॅग घेतली आहे आणि हे शूज घेतोय आपण. विचार तर चालला आहे घ्यायचा. चांगले वाटले, मस्त आहेत. हवा वगैरे येणार. जास्त विचार करू नको. घेऊन टाकू. बॅग कशी घालणार बॅग मी त्याला विचारलं की हे असं काय आहे. एक रोप छोटी आहे आणि एक रोप अशी. मला बोलतोय असं असतं काय. ठीक आहे ना, काहीतरी वेगळं आहे म्हणून आपण घेतोय. बरं वाटलं. दाखव बघू पाठवून कसं वाटतंय. ठीक आहे ठीक आहे बाबू. हां अलगच वाटतंय. अच्छा बाहेर असंच घ्यायचं घालून. गावाला तर घेऊन जाऊ शकतो ना. जिमचा पहिला दिवस आणि शॉपिंग करायला. म्हणजे उद्या 8000 भरायचे जिमचे, 9000 वेगळे आणि हे 3-4 रुपये खर्च वेगळे. जिमची 3000 शॉपिंगचा खर्च 15000. शॉपिंगचा खर्च 15000. 10,000 पडली. 10 काय वेळेला जास्त झाले. 9000 जिमला भरायचे आहेत. हे चांगले दिसतात बाबाजी ऑरेंज कलर आणि मिक्समध्ये. हे इथं घालून बघतोय शूज कसे वाटतात. करून द्या.
अरे बोल बोल काय नाही अरे बोललो आपलं ज्यावेळी गणपतीत बाईकने चाललोय पुढच्या गणपतीला जर लग्न झालं मग बाईकने नाही जाणार. मी काय बोललो ना कधीपासून तुम्ही लग्न तर करतातच आहे. ट्रेन जाणार मग भाई एसी ट्रेन जाणार. अरे कशाला भाई डुओ राईड डुओ राईड नाही कपल राईड डुओ राईड नाही करू शकत नाही. कपल राईड पागल लोकांचं ड्रीम असतं. मी पण येतो कोणाला तरी घेऊन. तरी पण नको त्याला मला हे घेतले पाहिजे मी तुम्ही एसी ट्रेनने जाईल. नाही रे बाबा माझे झाले ते 3.5 बाबाजी बॉट दिस बॅग वन शूज ऑल्सो. लोक 4 व्हीलर घ्यायला लागेल तेव्हा. एक आठ रे दाखव बघूया काय घेतलं. 2,500चे शूज घेतले भाई दाखव दे. पाठी सुटले पाठी इथून इथून थोडी आय टेक याची बॉट दिस शूज और 2599. आय डोंट लाईक इट दॅट मच. ए भाव्या चुकीच्या ठिकाणी टाकतोस. तिथेच होते हा? इथेच होते. 2000 फॉर 1699. उलटे रेड कलरचे शूज आपण फायनल केले आहेत. कसे दिसत आहेत आलेलो शूज घ्यायला आणि घेऊन चालू बॅग पण. 100 रुपये डिस्काउंट होतं. कसं काय आम्ही घेतलं ना पहिला बायचे ते हा. रिडीम पॉईंटला आलेले 100 रुपये मला मलाच काहीतरी डिस्काउंट नाही करून भेटला. टाकले रेडी. आपल्या नशीब खोटं डिस्काउंट नाही भेटला मला. तर आम्ही आता बाहेर आलो तिथून आणि जरा बजेटच्या ओव्हर बजेट होतं थोडं. 8,000 7,000 10,000. एक तो 1,00,000 घेऊ रे आपण जरा टाइम देऊया आणि घेऊया. आपण आता कसं इंटरमिडिएट रायडर्स आहेत. इंटरमिडिएट पण नाही नुबच आहे. खूपच आहे भाई. नको करू रे ही राईट रिव्हिल ए भाई जाणार तर आहे भाई. जाणार तर नक्की आहे भाई. नक्की आहे. जाणार तर आहे बघ काय पण होते. आता लास्ट टाइम माझे मित्र गेलेले बघ गाडी ना एमटी होती एकाकडे आणि एकाकडे एक्सपल्स होती. ते दोघंच गेलेले. काय कसलं काय सेफ्टी नाही माहिती काय नाही माहिती. ॲक्सेस ब्रो ॲक्सेस ॲक्सेस बाबा ॲक्सेस घेऊन जाणार भाई. पण आम्ही फक्त मनात काय पाहिजे काय बोलतात ते हिंमत पाहिजे भाई. हिंमत पाहिजे आणि स्वतःच्या स्किल्सवर जिद्द. कॉन्फिडन्स पाहिजे. दॅट्स ऑल मॅटर्स. चला रोड क्रॉस करूया जरा. ए भाई रुको रुको हमें जाने दो. ए भाई चला आता परत आता बाईकवर. तर आता आम्ही चाललो आहे रेनकोट घ्यायला. तर झीलचा रेनकोट शोधायचा आता आपल्याला. तर बघूया किती वेळ लागतो. झीलचा रेनकोट ऑरेंज कलरमध्ये पाहिजे तो पण आपल्याला कारण रायडिंगसाठी आपल्याला पाहिजे आहे. त्यानुसार आम्ही तिघंजण सेम कलरचे रेनकोट घेणार आहे. तर आता त्याच्याच शोधामध्ये आम्ही निघालो आहे. आता बघूया भेटतो आहे. आणि बॅटरी लो झाली आहे कॅमेऱ्याची तर सांगता येत नाही कधी पण व्हिडिओ स्टॉप होऊ शकतो. मागाशी व्हिडिओ चालूच राहिला आणि 6 मिनटाचा व्हिडिओ बनला माझ्या पॉकेटमध्ये. माहितीच नाही की कॅमेरा चालू आहे. तर आपल्याला जायचं आहे कामधेनू शॉपमध्ये. तिथे रेनकोट भेटतात असं बोलतं आहे बाबू. आता बघूया तिथे भेटतात काय रेनकोट. लेडीज वाटतंय सगळं मला. हो हो कावासाकी. इथे दिसतंय लेडीज वाटतंय मला. रेनकोटचं दिसत नाही आहे तिथे. आतमध्ये जाऊन बघावं लागेल. कामधेनू शॉपमध्ये आमचा पत्ता झाला आहे. तर आता बरंच पुढे जातो आम्ही दुसरीकडे वर्सोवा साईडला जातो आहे. ग्लोरी शॉप शोधायचं आम्हाला. ग्लोरी शॉप बाबू म्हणजे मेट्रो खालती आहे. आता बघूया इथे आहे का रेनकोट पाहिजे आम्हाला. झीलचा ऑरेंज कलर.
आले. थांबा जरा आम्ही शोधतो. प्लॅनमध्ये चेंज झालाय थोडा, आता परत यायला हे युटर्न मारायला लागणार आहे परत. रॉंग वेला 10,000 फाईन आहे भाई. चल 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 इकडे या. प्लॅनमध्ये थोडा चेंज झाला. आता अंधेरी स्टेशनला जायचं आहे. स्टेशनला खूप दुकानं असतील. तू बस. अंधेरी स्टेशनवरून मग एका ठिकाणी जायचं आहे जोगेश्वरीला. जोगेश्वरीवरून नंतरला परेलला जायचं आहे. लोअर परेलला पारला काहीतरी बोलता येईल. तिकडे जेवायला जायचं आहे, मग घरी. आता माझी बॅटरी लो झाली आहे कॅमेराची, तर आपण इथेच व्हिडिओ संपवूया. जोपर्यंत असेल तोपर्यंत मी नंतर पण दाखवीन. ठीक आहे, तो आता बंद करतो मी सध्या. रेनकोट घेणं सध्याच्या घडीला कॅन्सल झालं आहे. आता आम्ही डायरेक्ट चाललो आहे जेवायला. वाजले 7. आता जाईपर्यंत 7:30-8 वाजतील. 8 वाजल्यानंतर मग परत तिथे नंबर असतील, तिथे थांबायला लागणार तेवढा वेळ. मग नंतरला मग आमचा नंबर कधी येईल आणि जेवायला कधी भेटेल त्यानंतर जेवणार आणि नंतरला मग थेट घरी येणार. रेनकोट पाहिजे होतं यार मला. तर आता आम्ही चाललो आहे जेवायला. त्या दोघी जरा नखरे करत होत्या, दिव्या आणि रुचिता. तर त्यांना आम्ही जरा पटवलं आणि आता घेऊन चाललो आहे. आणि इथे ट्रॅफिक भेटलं आम्हाला अंधेरी ब्रिजवरती. तर बाकी आता डायरेक्ट हॉटेलवरती पोहोचल्यावरती व्हिडिओ लागतो, कारण बॅटरी लो आहे. एक चणक सिंगल फ्राय. हां, आता आम्ही ऑर्डर काय काय दिली? बांगडा थाली, सुरमई थाली, काय म्हणताय? भाकरी. कसली भाकरी? नाचणीची आहे? नाचणीची. बोंबीलमध्ये तांदूळ द्या. तुला काय रे? आणि एक नाचणी द्या मला. तुला काय आहे तुमचं बघा तुम्ही. आम्ही इथे कुठे आलो? मालवणी आस्वादमध्ये आलो आहे जेवायला. आता बघूया. तर चणक मच्छी आली आहे. आता चणक बघूया कसं लागतं. तर मुंबईचा आपण गावाला खाल्लेला. आता हा मुंबईचा कसं लागतं बघूया. के बाबू के. हा 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 हा, गरम आहे, गरम आहे. नुसतं खाव्या आधीच असंच. चांगलं आहे. गरम छे. सुरमई सारखं लागतं. सुरमई सारखं. हा गोव्याचा फिश आहे. मोस्टली गोव्याला भेटतो, गावाला साईडला. मुंबईत आपला मला आता पहिल्यांदा भेटला इथे एवढं नॉर्मल हॉटेलला. हा 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 हा, गरम आहे, गरम आहे. चांगले आहे. आता पुढे बघा काय ते आधी आलेलं आहे. बांगडा थाली आलेली आहे. चणक थाली. चणक थाली तिकडे मागवली ना. तर इथे सुरमई थाली आली आहे. मस्त 2 पीस आले. ज्वारी नाचण्याची भाकरी, चटणी आहे, लिंबू कांदा आणि मस्त. हां, चणक थाली नाही, फक्त चणक पाहिजे होता खायला. आणि हे तांदळाची होती. जरा बाय मिस्टेक जरा चुकलं आहे काहीतरी. हो, इथे बोंबील झाली आहे. चणक तिथे खायला पाहिजे त्या टेबलवर. तर आता आम्ही खातो तोपर्यंत तुम्ही आमचे तोंड बघा.
2 आहेत, 2 पीस आहेत भाई. सुरमई खातो जरा आम्ही ट्राय करतो. गरम आहे गरम आहे. आता आम्ही खाण्यात गुंग होतो. ठीक आहे, बाय बाय. तर आम्ही आता मस्त की फतेह केलं आहे जेवण सर्व. एवढं खास नाही वाटलं, पण आता जेवायचं म्हणून जेवलं आम्ही. नावं नाही ठेवू शकत जेवणाला, पण बाबूला एवढी मजा नाही आली जेवायला ना बाबू. नाही होतं माझा बांगडा जर हे होतं खाऊ जरा फ्रेश नव्हता. नाही, याचा बांगडा त्याला बेचव होता, त्यामुळे त्याला आवडला नाही. चणक मात्र चांगला होता थोडा. बाकी आणि तर मम्मीसाठी घेतलेली एकच. जेवलो आता आम्ही, चाललो आता घरी. ठीक आहे, बाय बाय. पोरगी होती जाऊ दे, पोरगी होती जाऊ दे. चला आता आम्ही इथून जेवलो आणि आता घरी निघालो आहे. हो BMW. खर्चा करना पडता आहे. तर आता आपण भाव लोकांना बाय बाय केलं. आताच मी जस्ट भावेशला सोडलं दत्त टेकडीला आणि ते श्यामनगरचा सिग्नल लागला. चला भाई साईडला वा. चलो 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 भाई चलो. जल्दी घर पे जाना है. चलिए भावा. मस्तपैकी गाणं लावलं आहे मोबाईलमध्ये आणि हेडफोन लावले आहेत मस्तपैकी. गाणं एखादा पण मस्त बाईकची इथे थोडीफार थंडी लागते कधी पण या. तुम्ही 12 महिने ह्या स्पॉटला थंडी लागतेच लागते. थोडीफार लागते आता उत्पन्न नका पण मस्त वाटतं. कारण या साईडला बॅक साईडला आले ढोल माझ्याबद्दल वाचतोय. लहानपणी मी पण ढोल पथकामध्ये वाजवायचो, ताशा वाजवायचो आणि नंतर मग 1-2 ठिकाणी वाजवायला गेलो. नंतर मी पण सोडून दिलं सगळं वाजवणं वगैरे. पहिलं लहानपणी ढोल वाजवायचो, त्याच्यानंतर मग बँजो वाजवलं आहे
आणि हे ढोल पथक जे वाजत असते का माझं चालू होती लहानपणी. तर आता मी सगळ्या गोष्टी सोडल्या आहेत आणि आता फक्त आपलं घरदार आणि जॉब बघायचा आणि थोडंफार मित्रांसोबत फिरायचं, चिल करायची लाईफ सध्याच्या घडीला. तर ते तसंच चाललं आहे आणि हे चांगली गोष्ट आहे की सगळ्या गोष्टी सोडायच्या, ज्या आपल्या आवडतात त्या करायच्या नेहमीच आणि ज्याची गरज नाही वाटत त्या सोडून द्यायच्या. कारण आता हे ढोल पथकामध्ये पण एवढं काय मला असं वाटत नाही इंटरेस्ट. काही जणं जातात, खूप जणं असे माझे भले भले मित्र, आम्ही बहुतेक जणं असे होतो ह्या ढोल पथकांमध्ये, पण सगळ्यांनी सोडून दिलं आणि आता बाई फक्त काम धंदा करतायत,